सर्वांना जय हरी. काल परवाच्या सर्व पर्यावरणप्रेमी संस्था व व्यक्तींकडनं आयोजित केलेल्या मोर्चाच्या प्रशासन व आंदोलक यांच्यातील समन्वयाची अधिकृत जबाबदारी माझ्याकडे दिली होती. ती मी अगदी माझा सर्वोत्तम प्रयत्न करून पार पाडली असं मला वाटतंय. सदर मोर्चा बाबतीत मी महापौर व उपमहापौर यांच्याशी चर्चा केली होती व आयुक्तांशी चर्चा केली होती. सो या सगळ्यांना हे सांगितलं की जनतेचा मोर्चा तुमच्यापर्यंत येतोय. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व सदर मोर्चाच्या मागण्या व मोर्चाला पुढे जाण्यासाठी आम्ही अगदी गेटपर्यंत येऊ ते आलेही. त्याबद्दल त्यांचे आभार. आंदोलकांनी महापौरांच्या दालनात अगदी सुस्पष्टपणे, मोजक्या शब्दात आणि प्रभावीपणे सगळ्या मागण्या मांडल्या. त्याबद्दल आंदोलकांचंही कौतुक. इथून पुढे हा प्रवास जो गेला तो संवाद सुरू व्हावा या दिशेनं समिती स्थापन झाली पाहिजे व समिती स्थापन होऊन पुढच्या संवादाची सुरुवात होईल अशा दिशेनं. सो समिती स्थापन होण्याकरता आता बरंच बघितलं मी, प्रवासात असल्यामुळे उशिरा बघितलं, काही मतांतर आहे. तर काहींचं म्हणणं आहे समिती स्थापन करून काय होणार किंवा काय. तर समिती का स्थापन करायची? असं समजा आपली 100 प्रश्न आहेत, त्यातली 25 अशी आहेत जी प्रशासनाशी लगेच बोलून प्रशासनालाही गुड गोईंग आहे, ओके चला होतील. तर ती 25 एका टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात 25 अशी प्रश्न आहे की प्रशासनाला आपण सांगू आमचं एवढं करा, प्रशासन म्हणेल नाही याच्यातलं आम्ही 70% करू शकतो, 30% करू शकत नाही. तिसऱ्या टप्प्यातले प्रश्न असे असणार आहे की आपण सांगू 100% करा आणि प्रशासन म्हणेल आम्ही 20% करतोय. आणि उर्वरित काही आपल्या मागण्या अशा असतील आपण सांगू 100% झालंच पाहिजे आणि प्रशासन म्हणेल की 100% होऊच शकत नाही. हा झाला चौथा टप्पा. तो चौथा टप्प्याचा आणि तिसऱ्या काही टप्प्याचा संघर्ष हा प्रशासनासोबत पुढे चालू राहील का? तर राहायलाही हवा, ती लोकशाही आहे. पण या तिसऱ्या अर्ध्या आणि चौथ्या पूर्ण टप्प्याकरता बाकी 2 टप्प्यांवर आपण अन्याय का करावा? ज्या चांगल्या गोष्टी प्रशासनाशी सुसंवाद साधून करून घेण्यासारख्या, त्या जनतेतील काही तज्ज्ञ व जागरूक प्रतिनिधींची समिती जाऊन तिथे त्यांनी त्या करून का घेऊ नये? तर ते करून घेण्यासाठीच समिती हवी. बाकी समिती होईल तरच काम होईल असं काही आहे का? समिती नाही होणार तर याच्या आधी कामच नाही झालं का? तो देवांग जाननींसारखं एक खूप चांगलं उदाहरण आपल्याकडे आहे, ज्यांनी एकल योद्धा बनून गोदावरीचं पुनर्जीवन केलं. तो तुर्तास विषय असा आहे, मी जे नेहमी म्हणत असतो की पर्यावरण प्रेमींचा एकच दोष आहे, सगळे पर्यावरण प्रेमी सगळ्यांच्या सगळ्या पद्धतींचा आदर करत नाही. सगळ्यांनी जर सगळ्यांच्या सगळ्या पद्धतीचा आदर केला तर आपल्याला पुढे जाताच येईल. त्यामुळे समिती स्थापन होऊन काही लोकांनी त्या मार्गाने जावं, काही आणखीन कायदा आणि बाकीच्या मार्गाने जात आहेत त्यांनी त्या मार्गाने तो लढा सुरू ठेवावा. बाकीची काही असा वर्ग आहे नाही संवादच साधू नये. अरे संवादच तुम्ही म्हणताय भांडणही मिटवायचंय आणि संवादाने झाला पाहिजे, तर कसं होईल? जगाच्या पाठीवर जी आंदोलनं झाली, आता बच्चू कडूंचा पायी मोर्चा असेल, मनोज जरांगेंची चळवळ असेल, अण्णा हजारेंची चळवळ असेल, एका बाजूला आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला संवादाची जोड ही द्यावीच लागली. काही लोक आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत ज्यांना अनुभव नाहीये किंवा ज्यांचा काही वेगळाच त्याच्या मागचा दर्प आहे, त्याबद्दल काही न बोललेलं बरं. पण संवादाचा मार्ग सुरू होणे याचा अर्थ सगळ्या बाजूने सरेंडर करणं असं होत नाही, याचा अर्थ सगळे प्रश्न मार्गी लागले असंही होत नाही. ज्याला ज्या पद्धतीनं न्याय देता येईल त्यानं त्या पद्धतीने न्याय देत राहावा. त्या सगळ्यांच्या सगळ्या पद्धतींचा आदर सगळ्यांनीच करावा. त्यामुळे जी लोक समितीच्या माध्यमातून जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणारे त्यांना समितीच्या माध्यमातून जाऊ द्या. ज्यांना
कोर्टाच्या माध्यमातून जायचे त्यांना कोर्टाच्या माध्यमातून जाऊ द्या. त्याही पलीकडे काही वर्ग वेगळ्या संघर्षाच्या भूमिकेतनं जाणारे त्यांना त्या पद्धतीने जाऊ द्या. आणि काहींना मार्क झुकरबर्गकडे कामाला असल्यागत फेसबुकच्या माध्यमातून न्याय द्यायचा तर त्यांच्या त्याही पद्धतीचा आदर करूया आपण. त्यांना त्याही पद्धतीने जाऊ द्या, लाईव्ह करून किंवा कसं असो. प्रत्येक पद्धतीचा आदर झाला पाहिजे, ही भूमिका आहे. पर्यावरण प्रेमींमध्ये याच्याबद्दल दोन गट वगैरे पडले असं काही मला वाटत नाही. अपवादात्मक काही लोकांची भूमिका आडमोठेपणाची असूच शकते, त्याही पद्धतीचा आदरच केला पाहिजे. पण सगळी जी काही जुनी जाणती ज्येष्ठ आहे त्या सगळ्यांशीही मी चर्चा केली या बाबतीत. तर सगळ्यांचं तसंच म्हणणं झालं. म्हणजे कोणी म्हटलं आम्ही याच्यात येणार नाही, पण त्यांनी ही गोष्ट सांगितली, जी लोक जात असतील त्यांना शुभेच्छा, त्यांना त्या मार्गाने प्रयत्न करू द्या. सो असा एक सगळा प्रवाह आहे. या प्रवाहाला एखादा अपवादात्मक कोणी असू शकतं का? ते असूच शकतं. त्याबद्दल नाशिकच्या प्रिंट मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला चांगली कल्पना आहे. कोण जमिनीवर काय काम करतंय, कोण कशा पद्धतीने काम करतंय. तपोवनाचं आंदोलन जे इतक्या दिवस, इतक्या मेहनतीनं, इतक्या संघर्षानं या आंदोलकांनी लावून धरलं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवादाची वाट मिळावी हाच यामागचा एक हेतू होता. बाकी त्या समितीत कोण असावं कोण नाही ते तळ्यातल्या डबक्यांनी बघावं, त्याचा माझा काही संबंध नाही. पण यापुढेही शासन प्रशासन आणि आंदोलक यांचा समन्वय घडत राहावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. धन्यवाद. जय हरी.